मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरातल्या विविध मंदिरांची पाहणी करत तिथे साफसफाई सुद्धा केली आहे। राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर आणि पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानांतर्गत शनिवारी आमदार विजय देशमुख यांनी सोलापूरमधील बाळे येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसराची साफसफाई केली। यावेळी राजाभाऊ अलोरे, मंदिर समितीचे चेअरमन विनय ढेपे, आनंद भवर, शिरीष सुरवसे, सुहास माने, रतन क्षीरसागर, बळीराम गावडे, सुजित चौगुले, चिदानंद मुस्तारे, नागनाथ मेंगाणे, अंकुर कस्तुरे, विकास माने, रोहन अवताडे, दीपक सुरवसे, आदिनाथ पुजारी, पवन आलुरे आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या श्रद्धा आणि पूजास्थळांची स्वच्छता मनाला प्रसन्नतेसोबतच एक आध्यात्मिक अनुभूती देते। प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील आगमनामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे। याच अनुषंगाने माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी सुरू केलेल्या या अभियानात सहभागी होऊन या नव्या युगाचं स्वागत स्वच्छतेच्या माध्यमातून होणाऱ्या आध्यात्मिक चेतनाच्या अनुभूतीतून करावी। आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे व संप्रदायाचे असाल तरी देखील आपल्या संबंधित पूजास्थळी जाऊन स्वच्छतेची सुद्धा अनुभूती आपण सर्वांनीच घ्यायला हवी। याच निमित्तानं अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत म्हणजेच 22 जानेवारी पर्यंत सुरू असलेल्या या अभियानात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्वांना केलं।